एक और शादी का बंधन और दूसरी ओर आग में जलती एक मासूम महिला की चीखें। ये कहानी है अकोला की रूपाली खंडारे की, जो आज जिंदगी और मौत के बीच आईसीयू में जूझ रही हैं। 24 सितंबर की सुबह देवी खदान के रहने वाली रूपाली को उसके ही पति द्वारा जिला सरकारी अस्पताल में गंभीर हालत में भर्ती कराया गया। रूपाली 50% से अधिक जल चुकी है और हालत बेहद नाजुक। डीन डॉक्टर संजय सोनू के मुताबिक रूपाली की हालत अभी भी स्थिर नहीं है और डॉक्टर्स की टीम आईसीयू में हर संभव इलाज कर रहे हैं। रूपाली के परिजनों का आरोप है कि ये कोई हादसा नहीं बल्कि साजिश है, हत्या की कोशिश है। परिवार ने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के इस मामले में उच्च स्तरीय जांच की मांग की है। परिवार की गुहार पर कार्रवाई करते हुए आज खुद उप मुख्यमंत्री के निर्देश पर शिवसेना नेता गोपी किशन बाजोरिया, जिला प्रमुख अश्विन नवेल, महिला जिला प्रमुख उषा विरक और अन्य पदाधिकारी अस्पताल पहुंचे। आईसीयू में जाकर डॉक्टर से बात की गई, रूपाली की हालत की जानकारी ली गई। फिलहाल पुलिस रूपाली के होश में आने का इंतजार कर रही है, क्योंकि सच्चाई की सबसे अहम गवाही खुद रूपाली ही दे सकती हैं। नागपुर समय के लिए संवाददाता शाहिद इकबाल की रिपोर्ट अकोला से। आपल्याला माहीत असेल की रूपाली खंडारे ही महिला भाजली आहे 51%। सध्याच्या परिस्थितीमध्ये ती बोलत नाही, काही नाही, वगैरे वगैरे। आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते यांनी रात्री 1 वाजता मला फोन केला की तात्काळ मेन हॉस्पिटलमध्ये जाऊन ही बाईच्या काय परिस्थिती आहे आणि काय झालेलं आहे याची तात्काळ चौकशी करून मला सांगावा। तर मी आमचे अकोल्याचे डीन यांच्यासोबत आत्ताच तुमच्यासोबत पाहून आलो। सध्याच्या परिस्थितीमध्ये ती बाई काही बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाही, ती डिलेमामध्ये आहे। आता नेमकं काय घडलेलं आहे, जोपर्यंत ही महिला स्वतःहून बोलत नाही तोपर्यंत या निकषावर आपण काही पोहोचू शकत नाही असं मला वाटते। आणि हीच परिस्थिती आता आम्ही अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चितजी चांडक साहेबांना भेटणार आहे आणि ह्यामध्ये जर काही गैर झाला असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, हाही निवेदन आम्ही देणार आहे। आणि सखोल चौकशी त्या बाईसोबत काय झालं, कसं झालं, कुठं झालं, यामागे कोणाचा हात आहे काय किंवा ॲक्सिडेंटल झाला आहे का, हे पोलीस विभाग तत्परपणे चौकशी करतच आहे। त्यांच्याशी माझं बोलणं झालं। पुन्हा आम्ही आता सर्व माझ्यासोबत आमचे जिल्हा प्रमुख अश्विनजी नवले, पांडे गुरुजी, उषाताई विरक, शहर प्रमुख गायकवाड, अतुलजी एडणे सर्वच आहेत। आम्ही त्याचा पाठपुरावा करून एक कर्तव्यदक्ष कॉमन मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब यांना आम्ही ह्या मेन हॉस्पिटलच्या आणि पोलीस विभागाचा अहवाल त्यांना दुपारपर्यंत सादर करणार। लढी आमच्याकडे 2 दिवसापासून भरती आहे। तिची सध्या तब्येत चांगली नाही आहे, ती अत्यवस्थ आहे। 51% बर्न आहे टोटल आणि आम्ही आमच्या परीनं चांगली व्यवस्था केलेली आहे। रुग्णाला आम्ही व्यवस्थित उपचार करत आहोत।